हां पुढे गावात हां माझंच आहे, बाकी कुणाचंच जात नाही. कुणाचं नाही. आयला. पुढे गावात एका काळी ना आता हे बघायला पण कोणाला भेटणार नाही. कुणाचं जात नाही आमच्या दैव गावात आहे. हे असं खत तयार होतं ना शान पडून पूर्ण खप झाला. हे तर मेन महत्वाचं. आम्हाला तरी अजून तरी जॉत बघायला आमच्या पिढीला आहे. आमच्या पुढच्या पिढीला शेती तरी बघायला भेटते का नाही हे पण प्रश्न पडलाय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उम्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. आता काल परवाच्या दिवशीच मी म्हणजे परवा सकाळीच मी गावाला आलोय काही कामानिमित्त आणि शेतीची पण थोडी कामं होती त्यासाठी गावी आलोय. तुम्हाला दाखवतो आता मी. आम्ही तरवा वगैरे पेरलाय, आता उगवलाय. अजून एक मला वाटतं 7-8 दिवसांनी आमची लावणी लावायला चालू करायला होईल, पण तेवढे दिवस काही मी थांबणार नाही. जमल्यास परत लावणीच्या वेळी गावाला येईन मी. आता वातावरण सकाळी एकदम मस्त झालंय. आज तेवढा असा पाऊस नाही सध्या आल्यापासून, येऊन जाऊन थोडासा असा आहे. हे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. तरवा आम्ही पेरलेला आहे आणि तो उगवला पण आहे. 2 कोपऱ्यामध्ये 8-9 किलो 9-10 किलोचा तरवा आम्ही पेरला आहे. आता तो आल्यानंतर ही बाकी जेवढे कोपरे आहेत त्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये लावणी करायचीच आहे आम्हाला. आता थोडेसे आहेत ते मी येणारच होतो गावी, त्यामुळे काकाने थोडे नांगरायचे ठेवले आहेत, कारण मला आवडतं नांगरायला वगैरे सुद्धा आणि दाखवायचं पण होतं तुम्हाला कसं काय आहे ते. आता आज दुपारी वगैरे बघू. आम्ही थोडंसं बाहेरचं एक काम आहे ते करून आलो की नांगरायला घेणारच आहे कोपरे. आणि मला खरं तर ट्रॅक्टरपेक्षा जॉत म्हणजे बैलांचं जॉत असतं ते नांगरणी करायला मला खरंच खूप आवडते. आता खाली आहे ना आमच्या वाडीत खरीमध्ये एकाने जॉत लावलेलं आहे. त्यांनी सकाळी मला फोन केला. आम्ही काल बोललो होतो की तुम्ही जॉत चालू केलात किंवा लावलात तर मला फोन करा. म्हणजे त्यांनी सकाळी फोन केलेला, पण माझ्या फोनला चार्जिंग नव्हती. फोन डेड झालेला होता, स्विच ऑफ झालेला, त्याच्यामुळे मी फोनला चार्जिंग केली आणि आता इथे मागे एकदा बोललो फेरी टाकून जातो आणि मग खाली जातो नांगर का. त्याने तर ठेवलाय जॉत अजून का काय ते बघतो आणि असेल तर तुम्हाला मी दाखवतो कसे नांगरणी असते, जू कशाला म्हणतात, गुट्टा कशाला म्हणतात किंवा रुमणी कशाला म्हणतात. म्हणजे जे नांगराची जे आपण म्हणतो, आपण डायरेक्ट नांगरच म्हणतो त्या पूर्ण ह्याला, पण त्याच्या प्रत्येक पार्टला वेगवेगळं नाव आहे प्रत्येक पार्टचं, ते तुम्हाला दाखवतो. पण शेतात बैलांचा जॉतच ना खरंच खूप मस्त वाटतं बघायला सुद्धा. आणि म्हणजे कसलाच आवाज नसतो. ट्रॅक्टर चालवला कसा ट्रॅक्टरचा व्हायब्रेशन आवाज आणि जमिनीला त्रास होतो, ऑइल पडतं त्याच्यातलं. म्हणजे तेवढं जमिनीची हे मशागत होत नाही. जमिनीचे जे मायक्रो जमिनीचे न्यूट्रिशन असतात ते त्याच्यातनं खराब होऊन जातात. पण जॉताने कसं आहे, बैलांचं पाय पडतात त्याच्यात, परत ते होतच होतं. परत गोमूत्र बैलांचं पडतं, त्यांचं शेण पडतं त्याच्यामुळे, आणि जमिनीला व्हायब्रेशन किंवा जास्त त्रास असा जमिनीला होत नाही जो ट्रॅक्टरने होतो तसा त्रास. तर तुम्हाला दाखवतो मी कसं आता आपल्या इथं मागे काय काय केलं आहे आम्ही ते. हे बघा, हा इथं एक कोपरा पेरला आहे आणि हा दरवर्षी आम्ही हे 1-2 कोपरे पेरतो आणि बाकी मग नंतर सर्व लावून टाकतो. लावणीला परत मी राऊंड मारेनच. आणि काल आम्ही दिवसभरात म्हणजे 2 वर्षापासून आमच्याकडे माड पडून होते, ते गुरांनी पण मध्ये खाऊन टाकलेले. लावायला कातळ असल्यामुळे ना नीट जागा भेटत नव्हती लावायला. मग काल आम्ही थोडी ना अशी जागा बघून, बघा इथे एक लावला आहे, हा इथे एक लावला आहे, तो तिथे वर एक लावला आहे, तसे तिकडे त्या साईडला लावले आहेत, हे इकडे मध्ये पण लावले, हा एक आता इथं तसाच आहे तो राहायलाच लावायचा. असे मध्ये जागा बघून ना थोडेसे लावून टाकलेले आहेत माड. आता एवढ्यात काय, आता जोपर्यंत जागा व्यवस्थित आपल्याला खड्डे करायला भेटत नाही तोपर्यंत काय आता लावायला चान्सच नाही. तसा जातो खाली जाऊन येतो मी.
पहिला आमचं जेव्हा व्हायचं ना तेव्हा सगळीजण कोपऱ्यात असायची माणसं, प्रत्येकजण आपलं आपलं नांगरायचे आणि म्हणजे तेव्हा खरंच खूप मस्त वाटायचं. म्हणजे एका हुरूपनी आणि एकोप्याने सर्वजण करायची, मजा मस्ती करत आपलं आपलं काम. पण आता सगळ्यांनी शेती पण सोडून दिली आहेत आणि किरकोळ जणच शेती करतात आणि ती करतात ती पण जास्त करत नाहीत, मोजकीच करतात. त्यामुळे तेवढी मजा किंवा हाऊस ती येत नाही. लावणीला तर खरी मजा असते चिखलामध्ये. आता बघू लावणीला मी परत राऊंड मारेनच 2-3 दिवसासाठी का होईना, पण राऊंड तर मारेनच मी लावणीमध्ये. आता काय हे फक्त नांगरायचे, दुरा उखळ करून फक्त टाकायचे आणि नंतर दुरा वगैरे करून टाकायचे, नंतरला मग चिखल करायचं आहे. लावणी तयार झाली की जरी पाऊस नसला तरी कसं बोरिंग असल्यामुळे बोरिंगच्या पाण्याने चिखल करणार आम्ही, पाणी हे करून त्याच्यात माड ना पाणी तेवढं नाही आणि तेवढी मातीचा खप भेटत नाही ना, त्यामुळे पटकन ते होत नाहीत. तरी या कातळावर बऱ्यापैकी झाडं उठवलेली आहेत. पहिला तर त्या टायमाला पाणी नव्हतं, बोरिंग नव्हती, बावडी नव्हती. आमच्या इकडं पाण्याचं खूप शॉर्टेज, त्यावेळी पाणी उड्यातनं किंवा वाळेतनं जिकडं पाणी असेल तिथून 2-2, 3-3 हंडे आणायला लागायचे पाणी. म्हणजे सकाळची पुरी एक इरड पाणी शिपण्यात, पाणी आणण्यात आणि भरण्यातच जायची. एक दिवस आड करून तर पाणी सर्वजण लावायचे झाडांना, गुराढोरांपासून सगळ्यांना. चवळीची पानं पण किती वाढली. आता कसं कुठला कार्यक्रम असला ना की पत्रावळ्यांची गावाला गरज नाही अजिबात. ही चवळीची पानं आहेत ना, हीच पानं कटिंग करून सगळ्यांना द्यायची आणि चवळी वाढते. पुऱ्या रानात कुठेही तुम्ही गेलात ना चवळीची झाडं येणारच येणार. आणि केळीच्या पानासारखीच असतात साधारण, पण केळीची वेगळी असतात आणि ही वेगळी, ह्यांना चवळीची पानं म्हणतात. पाखरांचा आवाज वगैरे पण मस्त येतोय, हवा लागते मस्त, शांतता एकदम. आणि गावचं जीवन हे आहे ना, हे एकदम स्लो जीवन आहे, स्लो लिव्हिंग एकदम. या साईडला पाऊस पण थोडा थोडा भरला आहे. जास्त जोरात येऊन ते नांगर सोडायच्या आधी मी आपला जाऊन येतो, ते जोत सोडायच्या आधी. आणि थोडंसं मी पण धरतो, मला मजा येते जोत चालवायला. आता आमचं नाही आहे, बैल पण तेवढे नाहीत, पाडा एकच पाडा आहे फक्त, बाकी जोत नाही. आता हा आधी गेट लावून घेतो. हा असा जुगाडू गेट केलेला आहे, हे मागे आम्ही केलेलं. आता तिकडं ते घर आहे ना, त्यांनी तिकडे जोत लावलेले, तिथे जाऊन येतो आता. चला घर आमचं लांबून कसं वाटतंय. ते काळा कागद बांधला आहे, कारण पावसाची ना झडप मारते आतमध्ये, वाऱ्यामुळे सगळं पाणी येतं, कपडे वगैरे सुकवायला भेटत नाहीत मग, त्याच्यामुळे तो कागद साईडने बांधलेला आहे. आता यांच्या इथं आलो आहे मी. हे इथून हा उतार आहे खाली, ही पूर्ण खरी आहे, पूर्ण टोटली 2-2.25 एकर पूर्ण मातीची जमीन आहे, एकदम चांगली माती. कारण हा जो उतार आहे, हा कातळाचा जो उतार आहे, ह्या उताराने पाणी सरकून आणि ती भरते आणि माती सगळी वाहून ती कित्येक वर्षाची माती वाहून ती बनलेली आहे. तर त्यांच्या इथं मस्त म्हणजे पूर्ण, आणि कारण की 2-3 जण तिकडे एकत्र नांगरणी वगैरे करतात ना, प्रत्येक जणांचं वेगवेगळं, त्यामुळे तिथं मस्त भरलेलं असतं सर्वांचं. आता काय बाकी ट्रॅक्टर होतं, ह्यांचं आमच्या वाडीत एकाच फक्त ह्यांचं जोत आहे फक्त, पटकारे म्हणून आहेत, प्रकाश पटकारे म्हणून, त्यांचंच फक्त जोत आहे आमच्या वाडीत. पाऊस पण आला, त्यांच्या घराच्या इथं पोचलो मी आणि जोरदार पाऊस यायला लागला. तिथे त्या साईडला त्या कोपऱ्यात तिथे जोत त्यांनी लावले, थांबवलं जरा झाडाखाली पाऊस आल्यामुळे. बघा त्यांच्याकडे नांगर बघा, हे दादा त्यांच्याकडेच फक्त नांगर, आमच्याकडचे तुटले पूर्ण. ही जी फाळ तुम्हाला दिसते ही सरळ, ही लावणी केल्याच्यानंतर किंवा पेरणी केल्याच्यानंतर ना लेवल करण्यासाठी, आपण दाणे पेरणे की लेवल करण्यासाठी वापरतात. बैलांच्या असं 2 जूवर हे बांधतात इकडे आणि हे मध्ये ठेवतात, त्याच्यावर उभं राहून ती एक लेवल केली जाते, ह्याला गुट्टा म्हणतात. हा झाला बघा, ह्याला नांगर म्हणतात. हा नांगर ही असते, ही नांगराची असते, ही रुमणी, ह्याला इशाड म्हणतात. बरं मला पण जास्त माहीत नाही, थोडक्यात मला माहिती आहे नांगर, गुट्टा कशाला म्हणतात, रुमणी कशाला म्हणतात. आणि जू असतो ना तो बैलांच्या मानेवर ठेवला जातो. तो आता इथे नाही, तिथे असेल, दाखवतो तुम्हाला. पाऊस गेला आता, कमी झाला जरा, बबला धरतो आता. हो का, येतो त्या साईडनी. हे पूर्ण पटकाऱ्यांचा आवाट आहे हे टोटल. हे इकडे प्रकाश पटकारे, ते तिकडे विष्णू पटकारे. बघा आता त्यांच्या मुलग्याने जोत धरलेलं आहे, काय मस्त वाटतं बघा. बाबला एक बंड्या आणि दुसरा कोण आहे, टिकल्या. तेव्हा त्याच्या डोक्यावर टिकली आहे म्हणून त्याला टिकल्या. मस्त वाटतंय.
ही लाकडाची खोप आहे बघा, यांची लाकडाची खोप बघा कशी मस्त बांधलेली आहे. गावाला प्रत्येक घरात तुम्हाला लाकडाची खोप ही दिसणार आहे. हा त्यांचा गुरांचा गोठा म्हणजे गुरांचा वाडा. आता किती गुरं आहेत? गुरं किती आहेत आता तुमच्याकडे? वासरू धरून 5. आणि ही गवताची उटी पहिला प्रत्येकाच्या दारात असायची, आता ज्यांच्याकडे गुरं आहेत मोस्ट ऑफ त्यांच्याच दारात आहे. ओ धोंडिया का गवतांसाठी चार म्हणजे हा भाताचाच आहे पेंडा, उरलेला भाताचा जे हे असतं ते त्याच्यात नंतर सुकलं ना की तेच गुरांना घातलं जातं. नंतर पूर्ण गिमात म्हणजे उन्हाळा वगैरे हिवाळ्यामध्ये चारा संपला की. हा हो उतरण बघा कसली. हा कापावर आता पावसात तीच भीती वाटते. बरं माती पण नाही फुटालच डायरेक्ट. आतमध्ये पावला एरी म्हणजे पावला खाली. हा तर बोलणं मला समजलं नाही स्पष्ट. आतमध्ये हा पहिला किती जोत चालायची. नात कोळा खायल्यांचं माग तुमचं इस्नॅकाचं. अरे आम्ही शाळेत जायचो हा तेव्हा, आणि आम्हाला तेव्हा हाऊस हा दादा आमचा हा विष्णूचा कोण आचले गणगा हा गणगा हा दोंड बघा. आणि जाणं हा काय करायचो हा की दुसरी उकळ पण संध्याकाळी त्याची घालायची. हा 3 जोता 3 जोतावर डायरेक्ट 3 जोता लागोपाठ 3 जोत. असं करायचं. आणि तेव्हा हाऊस यायची. हाऊस आणि माणसं असायची ना त्यामुळे काम करायला मजा यायची, कंटाळा असा यायचा नाही काम करायला आळसाचा. आणि हे पडायची परत ढेप. हा तेव्हा ढेप फोडायला मजा. आता ढेप नाही येत आता एक ट्रॅक्टर नांगरला ट्रॅक्टर त्याच्यामुळे ढेप नाही. तेव्हा अरे तुझ्या कोपऱ्यात 4 माणसं 2 हा. माणसं माझ्या कोपऱ्यात 4 माणसं परत नाश्ता बिष्टा सगळं इथंच. सगळं त्या मजा होती. ती मजाच वेगळी होती. आता लोकांनी शेतीच टाकायला लागलीत लोक. बैल भेटत नाही, ट्रॅक्टरचा खर्च जास्त आणि करणार कोण, नुकसान झालं तर परत ते कोण हे करणार. तेव्हा पर्याय पण नव्हता केल्याशिवाय. नाही नाही पर्याय नाही. ते जेवण कमी हो अन्न नाही असं थोडं भेटत असतं. परत लोकांना करावंच लागणार आहे, शेतीकडे वळावंच लागणार आहे. अगदी 100% त्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. आता हा ट्रॅक्टर नांगरानी एक कोपरा नांगराला जवळजवळ अर्धा तास गेला असेल ना. होय तो मग अशी कुठला नांगरला का हात चालू केलेला? हेच चालू होतं मग अर्धा पाऊण तास गेला ना एक कोपरा नांगराला. होय हे ट्रॅक्टरनी मला वाटतं 10 मिनिटात झालं असतं, 10-15 मिनिटात 10 मिनिटं झालं पूर्ण. पूर्ण झालं. त्याला खर्च किती? मग त्याला पेट्रोल ऑइल मेंटेनन्स. आता बैलांचा मेंटेनन्स काय, खाणार चरणार जाणार 2 महिने काम आणि 10 महिने आराम. 10 महिने हे बैलांच्या हे मानेवर जे ठेवलंय ना आडवं त्याला जू म्हणतात ना. आणि हे जे हातात जे बबल्यानी धरलंय मूठ जी धरलंय ती रुमणी, आणि खालचा फाळ आहे तो नांगर, आणि मधला लाकूड आहे तो इशाड ना. बरोबर साधारण माहिती आहे मला. पहिला प्रत्येकाच्या घराला मागे लावलेले असायचे नांगर अडकवलेले. आता दिसतोय कुठं तुमच्याकडे हे 2 आहेत तसे. गेल्या वर्षी गुट्टा नाही तुटला माझ्याकडनं. माझ्याकडे बसले होते, हे त्याला हात टाकला तो हातच गेला डायरेक्ट. लावणीला पण मी मारणार आहे, राऊंड येणार आहे. खरी मजा लावणीलाच येणार आहे. 2-4 दिवस तरी येणार. हो हो चिखलातली अगोदर केलेली, इथली ही गेल्या वर्षी पेरतानाच केलेली. झालं कसं राहिला. भंडारा तुमचा बापूस माझा म्हणतो ना
नाद नाही त्याचा जबरदस्त. एवढं गळा त्याच्या वस्त्रानं बा हो हो. मारणार नाही आणि आवाज पण नाही करणार, त्रास पण नाही. तो बैल किती वर्ष तुमच्याकडे टिकल्या? हो दुसरं वर्षी येतो हा ना. पण ह्यो चांगला नांगर भरणारा कोणच नाही आपल्या इथं आता. आता हा खाली हाय कोण भरतो? जो हे गणेश जयसिंग गाडी त्यांच्याकडेच भरतात अजून हो पहिल्यापासून त्यांच्याकडेच, तेच घरानं पहिल्यापासून नांगर भरायला. पण आता कसं माहिती आहे 3 दिवस सोडून दिलं सगळं ट्रॅक्टर ना रे. ट्रॅक्टर सगळं, त्याच्यामुळे नांगराचं तेवढी कामं येत नाही. पण नांगराचंच बघायला खरंच किती शांतता बघा. ट्रॅक्टरला तर हाय व्हायब्रेशन, डुम 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 नुसतं व्हायब्रेशन. आणि झोपेचं नावून बघ आणि ट्रॅक्टर नावून बघ. हो हो. ट्रॅक्टरचा किती हे चार आंगळ्या फक्त आत हे होणार जाणार. ट्रॅक्टरच्या ह्याच्या नांगराच्या फाळ्याने चांगलं हे होणार. ट्रॅक्टरचं कसं तुकडामध्ये जाणार, हा झोपेचं कसं हे तास ते तसं परतच जाणार, परतच जाणार. बरोबर, ते तिथल्या तिथंच गोल होत जाणार ट्रॅक्टरचं. माती परत जाणार. बाबल्या करतो आता पुरा नांगरतो. तुला पुरा ट्रेन ट्रेन आहे ना, पुरा ट्रेन. आता 2 जोत घ्या मग. एक मास झालं एक पाडा ना, आमच्या पाड्याला उजू करूया. सांगत ना मला त्याची पप्पी आणि बांध म्हटलं उजू करून बघायला पाहिजे एकदा हाय तोवर. आणि बांध आता झालाय का तो उजू करायच्या लायकचा? तो टाटा ना, अंडील पाडा. बघूया आता मग, तू शेती करू शकतो. बघूया लावून बघूया. पण आतली बाजू चालेल का बाहेरची बाजू ते काय माहित नाही. त्या बाजून चालू त्या बाजून चालवायचं. तुझं तुला माहिती नव्हतं लाला तुझी एक पाडा होता. हो हो माहिती आहे त्याला. आणली ना हा 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 माहिती आहे माहिती आहे माहिती आहे. माहिती आहे लाला पाडा. ह्या कोपऱ्यात मी दुवात बांधलेलं डबल दुवात केले. हा सकाळी युट्यूबवर मर मेला इकडं इकडं हा उभा करून कर. मी नसतो ना. संध्याकाळी बोललो मी जेव्हा आपल्याला बोललो हा दादा म्हटलं माझं बैल आणतो मी. आता आमच्या इथे लावला ना. हा आणि म्हटलं भूक घे डबल जाऊन भूक घे म्हटलं चलतो की म्हटलं भूक घे. संध्याकाळी दुवात आणून बांधलं. हा बाकी तुझी काका बैल घेऊन आला आणि बांधलं. हा बांधल्याबरोबर बहीण जरा मागणी बैल चालला सर लागला ना. 2 वर्षांनी शेती केली आणि ती सर्वात कधी मी यायला लागला. हो हो. किती कोपरे तुमच्या अजून नांगराचे? तिकडे बरेच सगळेच आहेत ना. हे कलाम तुमचंच आहे ना. हे बघ बैला आता गोमूत्र टाकलं म्हणजे खत टाकलं. हा ते ट्रॅक्टरचं ऑइल पडण्यापेक्षा हे महत्वाचं सगळ्यात शेतीसाठी. आणि लोक बागत हो गुरं मागत त्याच्यासाठी सोडतात ना. आतमध्ये उचला आतमध्ये कप झालं खप झाला खत झालं. हे तुम्ही पेरले ना. एक कडीच भात आहे. 2 कडी 1 कडी 2 कडी ओके मिक्स आहे. मिक्सिंग. हा तसं जर उगला असेल ना हा 1 कडी ओके. 2 कडी बारीक असं 2 कडी. पावसा पक्षी बघा कसा ओरडतोय पेरते वा. हे असं खत तयार होतं ना शान पडून पूर्ण खप झाला. हे तर मेन महत्वाचं. आता तुमची काय दुरा चालू आहे ना. दुरा चालू बाकी सगळं उकळून सगळं झालेलं आहे. झालं उकळून जायचं दुरा फक्त हे रानाची दुरा करायची. ह्याच्यात काय बाकी खर्च तेवढा लागत नाही, फक्त काय मेहनत लागते. पेट्रोल पासून मेंटेनन्स तो सगळा खर्च वाचतो. फक्त मेहनत जिथे 15 मिनिटात व्हायचं तिथे 1 तास लागणार. एवढं फक्त करू. आणि अगोदर हे केलेलं आहे, फक्त त्याच्यावर थोडं हे करायचंय फिरवून घ्यायचंय परत. हे सगळं ट्रॅक्टरनेच केलेलं आहेत ना तेव्हा. ट्रॅक्टरने केली. अरे एक तर जात तरी वाघबीळवाडीत बघायला नाही. विभागाच्या गावात जोहात महत्वाचं काय माहिती आहे. हा उद्या गावात हा
माझंच आहे. बाकी कुणाचंच जात नाही कुणाचं नाही. आहे. या गावात एका काळी ना तर हे बघायला पण कोणाला भेटणार नाही. कुणाचं जात नाही आमच्या दैव गावात आहे. आणि हे काही पिढ्यांनी ना आमच्या पिढ्या पुढच्या पिढ्यांमध्ये ना जात बघायला भेटताना मुश्किल आहे. मुश्किल आहे. जात काय शेती बघायला भेटली तरी मोठं झालं. शेती केली तर ठीक, ठीक. नाही तर शेती विषय सापडला. संपला. ट्रॅक्टर जेव्हा गेला विषय सापडला. लोकांना शॉर्टकट मध्ये कमी मेहनतीत जास्त पाहिजे. मस्त झालेला होता. यो पावलावडी पावलावडी भुत्तूर भुत्तूर यो यो बाबला नाश्ता करायला गेला. यो तुम्ही यो 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 आवडी यो चल यो यो चल. जात आवडतं पण करायला आलं ना तर तिलाच पाठल. बघायला जेवढं चांगलं वाटतं ना तेवढी ती मेहनत करायला हालत खराब होणार. हालत खराब. चल यो मुत्तुऱ्या मुत्तुऱ्या तिकडे यो संख्याला हाऊस यो तुमच्या ना. हो संध्याकाळला आहे हे बघा चांगलीच एकदम. तर मुत्तुऱ्या चल यो. एकदा कसं माहिती 4-5 कोपरे जर रोज हातात बसले ना तर नांगर बरोबर परफेक्ट आहे. हा चल यो चल चल यो तिकडे यो मुत्तूर या मुत्तूर मुत्तूर या मुत्तूर चल 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 यो मुत्तूर या मुत्तूर यो यो बैल तुमची ना लय शांत आहे. कोणीही येऊन लहान पोरांनी पण जात धरायचं. आरामदार. लहान पोरांनी सुद्धा आरामशीर धरायचं जात. काही अडचण नाही. चल मुत्तूर चल भांडा यो आवलवडी यो हो हो अरे बघा दम लागला थोडासा. आपल्याला कशी सवय नाही कायमची त्याच्यामुळे दम लागतो. हे बघा शेण बघा कसं पडलंय बैलांचं. खप आहे हा. ह्या जमिनीला खत पडलंय ते म्हणजे दोन्ही कामं होत आहेत. नांगरणी पण होते खत पण टाकलं जाते. काय वारा लागतोय मस्त. आणि बैल दोन्ही पण शांत आहेत. हा इकडचा टिकल्या हा बंड्या. कोणी पण लहान पोरांनी येऊन पण जोत धरायचं. बैल जागेवरनं हलणार नाहीत किंवा पाय मारणार नाहीत, शिंग मारणार नाहीत किंवा जोत सोडणार नाही अजिबात. मी दरवर्षी आलो की इथं धरतो जोत. कारण आता आमच्या गावातच ते म्हणतात गावात आमच्या एकही जोत राहिलेलं नाही. सगळ्यांनी ट्रॅक्टर घेतलेत. आमच्या वाडीत फक्त हे एक जोत फक्त ह्यांच्याकडे राहिलेलं आहे. टाईम लागतो खूप पण मस्त होतं. व्यवस्थित काम होतं. आणि बैलांनी नांगरल्याचा भात पण चांगला येतो ना. भाताचा पीक अशा प्रकारे ही शेती असते. हे बघा हे आता इथे यांनी कोपरे पेरलेले आहेत. पहिला भाजावळ केली त्याच्यानंतर नांगरणी केली आणि मग पेरणी केली. पेरणी झाल्याच्यानंतर आता ही सगळी उखळ करून घेतली त्यांनी ट्रॅक्टरनी पूर्ण कोपऱ्यांची. आणि आता त्याच्यावर दुरा करणं चालू आहे. एक राऊंड असा दुरा म्हणजे अजून ते माती थोडीशी भुसभुशीत करायची. आणि त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडेल चिखल होईल त्यानंतर मग चिखल करणार परत नांगर फिरवून. म्हणजे एका कोपऱ्यात जवळजवळ 3 ते 4 वेळा 4 पेरण्या कराव्या लागतात ना. एका कोपऱ्यात 3 ते 4 पेरण्या कराव्या लागतात. बैलांचं जोत नांगरावं लागतं. आता चिखलाला पूर्ण चिखल करणार त्याच्यानंतर मग
त्याच्यावर ही जी पेरलेला भात आहे हा भात काढायचा, तो धुवायचा आणि मग परत जिथं कोपरे आपण पेरणार चिखल करणार लेवल त्याच्यात नेऊन लावायचा. ह्या 2 कोपऱ्यांचा भात म्हणजे 6 किलो आहे टाकलेला बियाणं, ते संपूर्ण ह्या कोपऱ्यात इथे लावणार. बाकीच्यांचे सगळ्यांचे ट्रॅक्टरच असतात. तुमचं पहिला 2-2, 3-3 जोत एकत्र लावायचे ना सर्व? होय होय, एकत्र मी सगळी. इष्णाकाचा पण जोत होता ना तेव्हा? होतं. सांगतो का एकाची एक इरडभर एकाच नांगडी करायची, पूर्ण व्हायची एका इरीडीत. पूर्ण 3-3 जोत समोर लाईनशीर चालायची एका ह्याच्यात. आणि ती मजा पण झाली, रेस एकमेकाची मागं पुढं जोडीनी. आता ह्याचं बोलायला पण कोण नाही, एकटंच करायचंय, त्यामुळे कंटाळा थोडासा. आता कसं कोणच कायच नाही. पण ट्रॅक्टरनी 1-2 मिनिटात 10-15 मिनिटात केलं की गेले सर्व. पण हे खरंच किती मस्त वाटतं. काही ठिकाणी पैसे देऊन इको टुरिझमच्या नावावर पैसे देऊन लोकांना हे दाखवलं जातं सगळं, पण ज्यांच्या स्वतःच्या गावी आहे ते स्वतः येत नाहीत किंवा बघत नाहीत कधी. फक्त शेतकरी म्हणलं आम्ही शेतकऱ्याची मुलं किंवा आम्ही शेतकरी. अरे पण शेतीतला तरी माहिती आहे, तो तरी माहित करून घ्या. आता नांगर सगळ्यांना हा अख्खा नांगर एवढं फक्त बोलतात, हा नांगर आहे, पण त्या नांगरामध्ये पार्ट किती आहेत? रुमणी वेगळी, इशाड वेगळं, गुट्टा वेगळा, जू वेगळा, नांगर वेगळा, फाळ वेगळा. त्या सगळ्याला मिळून फक्त सरसकट काय म्हणणार? नांगर. ही पकडायची मूठ आहे ती रुमणी. ते सगळं मिळून नांगर फक्त. आणि ही मधली जी पूर्ण मधला जो हा लाकूड आहे फाळ, तो पूर्ण इशाड ना, आणि खालचा आहे तो नांगर, वर रुमणी, आणि मध्ये डिंबार मारलंय ते कवळी. सगळ्याला काहीतरी हे नाव फिट करण्यासाठी कवळी. आणि बैलांच्या मानेच्या जे ते अडकवले साईडला शेळू ना, शेळू म्हणजे गुट्ट्याला शेळू. तुमचं प्लॅस्टिकचं होतं ना का लाकडीच आहे? प्लास्टिकचा लाकडी खरं तर ना बरं वजन होतं बैलांना. आणि प्लॅस्टिकचं कसं माहितीये, पण ते घासतं, तापतं. लाकडाचं वजन होतं पण ते घासत नाही. मी कमी केलं हा तेच बरं, कमी केलं. वजन जरी झालं बैलांच्या मानव ना तरी चालेल, पण ते लाकडी लहान हे घासणार नाही, घर्षण त्याचं होणार नाही, चटका बसणार नाही हे होऊन. हलकं जरी असं एवढी प्लास्टिक आहे ना ते. ऊन बघा आज काय भासतंय ते. आज ऊन शेती ना, ते म्हणतात ना आपण कितीतरी. आता आपल्याकडे तुम्ही पण यंदा काय तुमचं नक्की नव्हतं, लेट पेरली. आमचं नक्की नव्हतं, इष्ण्याकाचं नक्की नव्हतं, करणार नाही करणार. पण शेवटी ते असून ना, असून आपण करत नाही, मग ते जीवाला लागतं. आणि रान वाढणार उगत. शेती म्हणतात ना, जमीन कसली नाही तर जमिनीचा कस निघून जाणार. दुसरा विषय कसा, रेशन भेटणार नाही. रेशन आता एकदमच देत आहे 2-2, 3-3 महिन्याचं, ते पण बंद करणार आहेत. बंद केलं ना काहीतरी आता. मग आणि स्वतःची शेती स्वतः पिकवून रेशनिंगचे काय तांदूळ खायचे स्वतःचा असताना, मग उपयोग काय? मग हे आपल्याला दिलंय देवानी, हे कशासाठी दिलंय? तर हे आपलं साधन आणि सगळं आपल्याकडे असताना पण आपल्याला जर ते रेशनचे भेसळचे तेच तांदूळ खायचे तर मग उपयोग काय? तेच ना, त्यासाठी करायचंय आपल्याला. गावठी हे आपण आपल्या नजरेसमोर पिकवलेले आहेत बिना भेसळ करता. मग त्याची शुद्धता आपल्याला माहिती आहे ना, पौष्टिकत्व माहिती आहे ना त्याचं. आता ते राशन बनवणार ते कसे येणार, कुठले असणार, काय असणार हे थोडी माहिती आहे. रेशन तांदूळ मिक्सिंग तांदूळ ते बंदच केलं पाहिजे. बंद केल्यानंतर लोक परत सगळी शेतीकडे तरी वळतील निदान. प्लास्टिक तांदूळ आतमध्ये सगळं मिक्स, त्याच्याने आजार बिजार सगळं. आता पहिल्याचे माणसं हेच कमी खायचे पण हेच पौष्टिक खायचे, म्हणून एवढी 90-100 वर्ष जगायची ना. 40-50 वर्ष झाले की दुखणी चालू झाली. 30 वर्षापासूनच 50-60 आले की माणूस अर्धावर पोचला. अशा प्रकारे ही नांगरणी असते. अजून बरेच प्रोसेस बाकी आहे याच्यातली. बैलांचा जीव बघा किती होतोय. 10 महिन्याचं काम 2 महिन्यात ते करतात, हालत साफ खराब करून. मानेवर पुरं वजन घेऊन आपण कसं, आपल्याला इजा झाली तर आपण बोलू तरी शकतो, बाबा दुखतंय. ते काय बोलणार, दुखतंय काय, दुखतंय कसं, कायच नाही आहे तर त्यांना निसर्गाच्या याच्यावर सहनच करायचंय. आपण थकलं तर ते थांबू पण शकत नाही. पण शेतकऱ्याचा मित्र हा बैल. 2 महिन्यासाठी तो 10 महिने पोचतो. त्याला डॉक्टर झाला, दवापाणी काय झाला की त्याची तेवढी निगा राखावी पण लागते. आणि त्याच्या जीवावर आपलं पोट चालू आहे. तर मंडळी ही अशी शेती असते. अजून बरीच ह्याच्यातली प्रोसेस आहे. मी आता जातोय घरी.
आता यांचा पण हा शेवटचा कोपरा आहे, हा झाला की ते पण आता बैल बांधणार आहेत आणि नंतर संध्याकाळी ऊन कमी झालं की कारण आता ऊन खूप लागतंय, थकायला पण होतंय. आणि मग आमच्याकडे पण संध्याकाळी बहुतेक ट्रॅक्टर लावायचा आमचा चालू आहे, कारण आमच्याकडे जोत नाही, एकच पाड आहे, पण आम्ही बऱ्याच वर्ष जोत सोडून दिलं, ट्रॅक्टरनेच नांगरतोय, कारण मेहनत पण खूप लागते आणि काकाला पण ढोपरांनी आणि पायानी जमत नाही जास्त, त्यामुळे ट्रॅक्टरनेच चालू आहे, पर्याय पण नाही. बघूया आता ही आता एक एवढं तरी म्हणजे आम्हाला तरी अजून तरी जोत बघायला आमच्या पिढीला आहे, आमच्या पुढच्या पिढीला शेती तरी बघायला भेटते का नाही हे पण प्रश्न पडला आहे. ही पूर्ण ही शेती आहे अशी सर्व संपूर्ण, आणि जेव्हा सर्वजण शेतीत येतात ना कामं करायला शेतीची, तेव्हा आनंद उत्साह आणि मजा येते, एक वेगळीच हुरूप असतो एक सगळ्यांना. तर आपण आता मी जातो आता घरी आणि त्यानंतर संध्याकाळी बघू ट्रॅक्टर लावला की ट्रॅक्टरचं पण तुम्हाला दाखवतो, ट्रॅक्टरचं कसं असतं काय असतं. पण या बैलांच्या तर बघा आवाज काहीच आवाज येणार नाही कसलाच, ना धुरांडा धूर येणार, ना ट्रॅक्टरचा आवाज, ना व्हायब्रेशन, फक्त बैलांचं जे गोमूत्र आणि शेण पडणार ते खप म्हणून ह्याच्यात पडणार, त्याच्यानी मातीला अजून ऊर्जा भेटणार, खतानी म्हणजे खत भेटणार डायरेक्ट नैसर्गिक. आणि आपण ट्रॅक्टर जे चालवतो त्याच्याने ऑइल वगैरे पडून जे जीवाणू असतात मातीतली जे सूक्ष्म कीटक ते मरून जातात त्याच्याने. पण हे नैसर्गिक आहे, नॅचरल आहे एकदम, आणि खरंच हे उत्तम आहे, सर्वात शांतता एकदम, फक्त बैल आणि एक बैल हाकणारा जोतिया बस. यंदा उजू झाला पाडा पुरा उजू झाला पाडा, टेन्शन. हा तुम्हाला टेन्शन नाही, जोत पूर्ण चालवू शकतो तो. हा तेवढंच की बांधायची अजून टेक्निक नाही बैलांना, ते पण होऊन जाईल, एवढं शिकलं तर ते थोडी थांबणार आहे. समजलं की समजलं. यसनीतनं रस्सी घातली आहे ना, फक्त कुठं नांगर बांधला मेन महत्वाचं असतं. हो हो, नांगर व्यवस्थित बांधला गेला पाहिजे, हा ते मेन महत्वाचं. बैल तू कसंही बांध. बरोबर. आता नांगरून झालंय, आता बघा बैलांना सोडून घालणार आता. यसनीची दोरी त्यांची सोडली, आता थकले, त्यांना पाणी आण बबल्या, पाणी मधून आपल्याला दम एवढा लागतो, आपले हार्टबीट एवढे होतात धडधडतं, त्यांचं किती होत असेल बघा. नांगर आता सोडायला घेतात तिथं वर, पण मारत नाहीत अजिबात, नाही तर काही काही बैल जवळ घेत नाहीत बघून. एवढा सोडतो नाही, फटकन एखादा हे केला असता तर. ह्याला ह्याला काय म्हणतात तुम्ही बोललात काय? तो जू माहिती आहे, हे शेळू 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 मधला इशाळ. तर आता बैलांना सोडून झालेलं आहे, आता फक्त तो नांगर इथंच ठेवणार ना नांगर. तर ते चमकतंय ना ते धारदार आहे नांगराचा फाळ. हा इथं आता उभा करून ठेवणार, जू सोडलं की झाले, आता बैल मोकळे. आता थोडा वेळ त्यांना आराम संध्याकाळपर्यंत. किती वाजता लावणार आता? 3 नंतर ना, ऊन थोडं कमी झालं की. हे बघा ट्रॅक्टरने आहे ना नांगरणी व्यवस्थित होती, जास्त नांगरा एवढं जास्त आत जात नाही, हे जवळजवळ 4 बोटां 3 बोटं एवढंच हे होतं, खाली खड्डा म्हणजे नांगरणी होते, पण एका लाईनीत होते. आता नांगराने आपल्याला इथे जवळजवळ 10-15 फेऱ्या एवढ्याशा भागाला मारायला लागल्या असतात, तेव्हा हे नांगर असतं. पण ट्रॅक्टरने 1 ते 2 फेऱ्यांमध्येच हे पटकन होऊन जाते. बघा दिसेल तुम्हाला चालू केल्यावर होते. ट्रॅक्टरचा तुम्ही आता नॉईज बघा केवढा नॉईज येतोय, ते म्हणजे गाडीसारखं असतं आपलं, जशी रेस देतो ना तसं तिकडे एक बटन असतं ते फिरवावं लागतं रेड कलरचं, आणि याला पॉवर टेलर म्हणतात. पॉवर टेलर काय म्हणून शॉर्टकटमध्ये लोक ट्रॅक्टरच म्हणतात. हे संपूर्ण हे पूर्ण कोपरे नांगरायचे अजून आमचे बाकी आहेत. त्याच्यानंतर मग दुरा आणि उकळ एकदमच करणार चिखलाच्या वेळी. आता फक्त नॉर्मली हे करून ठेवणार नांगरून.
काल त्या दिवशी आम्ही सर्व तिकडे जागा बघून माड आमच्याकडे उरलेले होते काही ते माड लावून टाकलेत तिथे बघा. मला जवळून दाखवतो आता. आवाज माझा येणार नाही कारण ट्रॅक्टरचाच आवाज खूप येतोय. ट्रॅक्टरला सुद्धा आहे ना मधी तुम्हाला दाखवतो मी. हा बघा त्या साईडला आहे ना तो तिथे एक नांगरासारखा फाळ दिलेला असतो. त्याच्यामुळे हे बघा हे मधी दिसतंय ना हे त्याच्याने होतं. आणि बाकी डायरेक्ट ट्रॅक्टरचे जे चाकं आहेत त्या साईडला 2 या साईडला 2 त्या हिशोबानेच ते सर्व नांगरलं जातं एकाच फेरीमध्ये. आता इथे तुम्हाला दिसेल ही एक केवढी फेरी आली तेवढीच तशी तिथे येत जाते फेरी. आणि एकदम भुशासारखं एकदम भुसभुशीत नांगरून होतं. ढेपा येत नाहीत म्हणजे जे मोठ्या नांगराने जे मोठ्या ढेपा येतात त्या ढेपा वगैरे काही येत नाहीत त्याच्यामुळे. हे बघा तुम्हाला दाखवतो कसं नांगरलं जात आहे. हे बघा हे ट्रॅक्टरचे जे चाकं आहेत ना फाळ ते जास्त हे नसतं जास्त खाली जात नाही. ते एक 4 बोटांपर्यंतच आत जाऊ शकतं. आणि आताशे बऱ्याच प्रकारचे आलेत. हे आमचं जवळजवळ 8-9 वर्ष झालीत या ट्रॅक्टरला. 7-8 वर्ष तर झालीच आहेत. आता नवीन फीचर्सचे आलेले आहेत नवीन ट्रॅक्टर्स. महाग पण आहेत ती जवळजवळ 35-40-50 हजार रुपये पण त्यांची किंमत असते. पेट्रोलवर असतं डिझेलवर असतं. आता हे आहे ते हे पेट्रोलवरती आहे. त्याच्यामुळे किती जमिनीला व्हायब्रेशन होतं आहे ते बघा. जमिनीला व्हायब्रेशन होतं आहे प्लस जमिनीतले जे मायक्रो न्यूट्रिशन्स असतात ते सुद्धा मेले जातात त्याच्यामुळे त्या व्हायब्रेशनमुळे. हे सर्व हानीच होते शेवटी. पण आत्ताचं गुरंढोरं सांभाळणं ही सुद्धा एक मुश्किलची गोष्ट आहे कारण त्यांना राखणार राहत नाही. आणि ते आता मुळात माणसंच गावात खूप कमी राहिलेली आहेत. त्याच्यामुळे वेळेला मजूर सुद्धा भेटत नाहीत गावात. आणि गुरं पण बऱ्याच जणांनी गुरं विकून टाकले. जेवढ्यांची मोजकी आहेत ती मोजकीच गुरं फक्त काही जणांची आहेत. अशा प्रकारे ट्रॅक्टरचा दुपारी तुम्हाला नांगरत दाखवते किती शांतता होती. किती मस्त म्हणजे एकदम हे होतं तिथे. तर मित्रांनो या ट्रॅक्टरचा एवढा आवाज आहे ना की काय बोलतोय ते मला सुद्धा नीट समजत नाही. एवढा आवाज येतो ट्रॅक्टरचा. आपण सकाळी जे नांगरणी आपण केली नैसर्गिक पद्धतीने 2 बैलांच्या जोडीने आणि नांगराने जी नांगरणी केली त्यात किती शांतता होती. आजूबाजूचा पाखरांचा पक्ष्यांचा सगळा आवाज सुद्धा येत होता. एकदम निसर्गरम्य आणि शांततेत सर्व वाटत होतं. पण इथे ह्या ट्रॅक्टरमुळे एकदम व्हायब्रेशन आणि एवढा आवाज होतोय ना नॉईस होतोय ना की म्हणजे तो नॉईस एक तर कोणालाच आवडणार नाही. जसं मुंबईला गाड्यांचा आवाज येतो ना त्या पद्धतीचाच नॉईस होतो. तो खरंच कोणाला आवडतही नाही. शेवटी आता काय पर्याय सुद्धा नाही राहिला बऱ्याच जणांकडे. त्यामुळे सगळ्यांनी शॉर्टकटमध्ये तेच म्हणजे माणूस आता एवढा आळशी झाला ना सर्वच माणसं की जेवढं शॉर्टकटमध्ये भेटेल ना तेवढं सर्वांना पाहिजे. आता मी दुपारी तुम्हाला बैलांचा ध्वज सुद्धा दाखवला. मी दरवर्षी त्यासाठी देतो. आणि हे सुद्धा आता ट्रॅक्टरचं तुम्हाला दाखवलं कसं असतं एकंदरीत ते. तर आता बाकीचे पण माझी बरीच कामं आहेत. जसं जसं होईल तसं पुढे थोडा व्हिडिओ बनवत जाईन. एक 2-4 दिवस मी आहे गावाला अजून बघूया. आणि पाऊस पण आज दिवसभर एवढं ऊन होतं ना. आत्ता नुकती 5 मिनिटाची एक सर येऊन गेली पण चांगली सर आली. पण बघा ऊन पण एवढं लागतं ना की लगेच सर्व सुकून गेले. पटकन पाणी मुरून जाते एकदम. आता ह्या व्हिडिओचा इथे एंड करतो. परत नंतर काय मला भेटेल किंवा काय बनवावं असं वाटेल तसं मी बनवत राहीन व्हिडिओ आणि तुमच्यासमोर पोचवत राहीन. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.